आणि यानंतर बातमी आहे देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाची आणि त्यावरनं सुरू असलेल्या राजकारणाची। यंदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरचा सोहळा केवळ ध्वजारोहण आणि पंतप्रधानांच्या भाषणापुरता मर्यादित राहणार नाही, कारण लाल किल्ल्यावर यंदा पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच वंदे मातरमचे सूर घुमणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या आगमनानंतर वंदे मातरमचं गायन, त्यानंतर ध्वजारोहण आणि राष्ट्राला संबोधन। इतकंच नाही तर लाल किल्ल्याची सजावट असो, 2500 माय भारत स्वयंसेवकांची वंदे मातरमची प्रतिकृती असो किंवा वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ फलक घेऊन उड्डाण करणारं भारतीय हवाई दलाचं MI-17 हेलिकॉप्टर असो, यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या केंद्रस्थानी वंदे मातरम अगदी स्पष्टपणे ठळकपणे दिसणार आहे। आणि हा केवळ सांस्कृतिक उत्सव आहे का? तर नाही, कारण इथेच राजकारण सुरू होत आहे। कारण केंद्र सरकारनं वंदे मातरमला केवळ ऐतिहासिक गीत म्हणून नव्हे तर राष्ट्रीय सन्मानाशी जोडलेल्या मुद्द्याप्रमाणे पुढे आणलंय। स्वातंत्र्य लढ्यामध्ये लाखो भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरमला त्याचा योग्य राष्ट्रीय सन्मान मिळालाच पाहिजे अशी सरकारची भूमिका। तर राष्ट्रभक्तीचा सन्मान मान्य, पण त्याचा कायदा करून राष्ट्रवादाची नवी राजकीय चौकट तयार केली जाते का, हा विरोधकांचा सवाल आहे। आणि म्हणूनच यंदा लाल किल्ल्यावरती घुमणारे वंदे मातरमचे सूर केवळ स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणार आहेत का, की 2026च्या राजकारणात राष्ट्रवाद हा पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय मुद्दा ठरणार आहे, हेच पाहणं महत्त्वाचं असेल। नेशन फर्स्ट हा प्रत्येक भारतीय माणसाचा नारा आहे। आज आमचे तरुण युवा वर्ग, मग ते जेनझी असतील, जेन अल्फा असतील किंवा वरिष्ठ नागरिक असतील किंवा सामान्य नागरिक असतील, येणाऱ्या 15 ऑगस्ट आणि त्यानिमित्ताने राष्ट्रभक्तीचा परिचय, आणि त्यातही हे वर्ष म्हणजे वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे। तर 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचतील, त्यानंतर वंदे मातरमचं गायन होईल आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवून पंतप्रधान आपलं भाषण करतील। स्वातंत्र्य दिन सोहळ्यातला हा बदल पहिल्यांदाच होतोय। केंद्र सरकारसाठी हा निर्णय केवळ औपचारिक नाही, तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमनं बजावलेल्या भूमिकेचं स्मरण आहे। पण विरोधक आणि काही मुस्लिम संघटनांच्या आक्षेपामुळे यामागचं राजकारण सुद्धा चर्चेत आलंय। पाहूया त्याविषयीचा विशेष रिपोर्ट। लाल किल्ल्यावरच्या यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घुमणार आहे वंदे मातरमचे स्वर। पण प्रश्न एकच, जनगणमन असताना वंदे मातरमला इतकं महत्व का? वंदे मातरमचा मुद्दा आता केवळ गीताचा राहिलेला नाही, तो सरकार विरुद्ध विरोधकांच्या राजकीय संघर्षाचा मुद्दा बनलाय। लाल किल्ल्यावरून वंदे मातरम पहिल्यांदा देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणणार आहेत। हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती, राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल। वंदे मातरमला 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाच्या निमित्तानं केंद्रानं घेतलेला निर्णय, संसदेतली चर्चा आणि राष्ट्रीय गीताला अधिक कायदेशीर संरक्षण देण्याच्या प्रयत्नांमुळे हा वाद आणखी तापलाय। भाजपचा आरोप आहे की 1937 मध्ये मुस्लिम लीगच्या दबावामुळे काँग्रेसनं वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांनाच मान्यता दिली आणि उर्वरित कडवी बाजूला केली। मात्र काँग्रेसनं हा आरोप फेटाळत वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलंय आणि यावरूनच इंडिया आघाडीचे भाग असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपला खडे बोल सुनावले। इस देश में वंदे मातरम की शुरुआत तो कांग्रेस के काल से हुई है ना। कांग्रेस के अधिवेशन में पहली बार ये वंदे मातरम गाया है। ये नाटक बंद करो बोलो मोदी को, आपका वंदे मातरम से कोई संबंध नहीं है। जो लोग देश के स्वातंत्र्य मिलने के बाद 50 साल तक अपने कार्यालय पर तिरंगा नहीं फहराते, वो वंदे मातरम गाने का नौटंकी कर रहे क्या? या देशामध्ये वंदे मातरम या मंत्राने क्रांती घडली आहे आणि हे वंदे मातरम देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर मोठ्या अभिमानाने गर्वाने गायलं जाणार आहे। तुमच्यासारख्या कितीही लोकांनी विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही। वंदे मातरम म्हणणार आणि वंदे मातरम संपूर्ण देशामध्ये त्याचा जागर करण्याचं काम हे केंद्र सरकारकडनं, भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाते। पण याच गीतातील 4 कडव्यांवर मुस्लिम संघटनांचा धार्मिक आक्षेप आहे। आक्षेप वंदे मातरमच्या देशभक्तीपर भावनेला नसून
संपूर्ण 6 कडवी अनिवार्य करण्यात आल्या। पुढील कडव्यांमध्ये भारत मातेला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या प्रतिमांशी जोडण्यात आल्या। मुस्लिम नेत्यांचा दावा आहे की मातृभूमीवर प्रेम मान्य, पण उपासना केवळ अल्लाचीच। त्यामुळे संपूर्ण गीताची सक्ती ही धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराशी विसंगत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विरोध करताना मुस्लिम संघटनांनी थेट धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला। मैं जानता हूं कि आजादी के लड़ाई में वंदे मातरम का नारा था, मगर अगर आप इसको जबर करेंगे तो ये संविधान के खिलाफ है। वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए, मैडम खत्म कर रहा हूं। वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए। आपके बुजुर्गों के कोई एक किताब में लिख के क्या लिखा है बता दीजिए, कहां पर क्या लिखा हुआ है। इसलिए जानबूझकर वंदे मातरम को बार बार लाना और कहीं ना कहीं मुसलमानों की आस्थाओं को बार बार कुरेदना, ये समझता हूं राजनीतिक की गंदी चाल है। बार बार वंदे मातरम लाकर हिंदू मुसलमान में नफरत पैदा करना ठीक नहीं है। आणि इथून सुरू होतं खरं राजकारण। भाजप आणि केंद्र सरकारच्या मांडणीत वंदे मातरम म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची स्मृती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता, तर राष्ट्रीय गीताचा सन्मान मान्यच, पण त्याला धार्मिक किंवा राजकीय ध्रुवीकरणाचं साधन का बनवायचं, असा विरोधकांचा सवाल। म्हणजेच एका बाजूला राष्ट्रवादाचा आग्रह, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न, आणि या दोन्हींच्या मध्ये उभं आहे दिल्लीचं राजकारण। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर वंदे मातरमच्या संपूर्ण गायनावरनं आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचं संपूर्ण गायन आणि त्यासाठीच्या नव्या नियमांची व्यावहारिकता कितपत आहे, हा सवाल त्यांनी उपस्थित केला। जनगणमनसाठी अवघे 52 सेकंद उभे राहून पूर्ण लक्ष केंद्रित करणं अपेक्षित असतं, पण संपूर्ण वंदे मातरम गायनासाठी तब्बल 3 मिनिटं 10 सेकंद लागतात, असा त्यांचा दावा आहे। त्यातच तामिळनाडूमध्ये राज्यगीत आधी सादर करण्याचा निर्णय झालेला असून त्यासाठी आणखी साधारणपणे 2 मिनिटांचा कालावधी लागेल। मग प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्रेक्षकांनी इतका वेळ सतत उभं राहून सन्मान व्यक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करणं कितपत व्यवहार्य, हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर शशी थरूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत या दोन्हींचा सन्मान करतो। पहिल्याची दोन्ही कडवी, बाकीची 4 नाही, ती आजवर कधीच आवश्यक नव्हती आणि संपूर्ण राष्ट्रगीत म्हणू शकतो। पण कट्टरपंथीयांनी दुर्लक्षित केलेल्या एका तांत्रिक अडचणीकडे मी लक्ष वेधू इच्छितो। मानवी स्वभाव, जनगणमन म्हणताना साधारणपणे 52 सेकंद मन एकाग्र केलं जातं। राष्ट्रीय गीत 3 मिनिटं 10 सेकंदांचं आहे। तामिळनाडूमध्ये राज्यगीत 2 मिनिटं गायलं जाईल। प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला आणि शेवटी सुमारे 6 मिनिटं लोकांना सन्मानानं उभं राहावं लागेल, अधिकची 12 मिनिटं। मग आता सन्मान आणि संयमासाठी सुद्धा कायदा करणार का, असा सवाल शशी थरूर यांनी सरकारला विचारलाय। तर वंदे मातरम फक्त 2 शब्द नाहीत, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा 2 शतकांचा इतिहास आहे। स्वातंत्र्यदिनी मिळालेला सन्मान हा अभिमानाची बाब असल्याचं मत गीताचे अभ्यासक आशुतोष अडोणी यांनी व्यक्त केलं आहे। हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं अधिष्ठानच झालं। म्हणजे ते केवळ 2 शब्द नाही आहेत किंवा 6 अक्षरं नाही आहेत, तर तो 2 शतकांचा इतिहास 2 शब्दांमध्ये दडला आहे, असं आपल्या लक्षात येईल। हे 150वं वर्ष जे घोषित केलेलं आहे आपण, वंदे मातरमचं 150वं वर्ष, आणि वंदे मातरमचं हे ज्या पद्धतीने त्या प्राचीवरून गायन होईल, मला असं वाटतं की हा निश्चितपणे राष्ट्रजीवनातला एक अतिशय अभिमानाचा, आनंदाचा, कृतकृत्यतेचा आणि कृतज्ञतेचाही क्षण आहे। तर वंदे मातरमवरती चर्चा होणं चुकीचं नाही, कारण या गीताचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासोबत जोडलेला आहे। पण प्रश्न हा आहे की देशभक्ती सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला एकाच पद्धतीनं देशभक्ती व्यक्त करायला भाग पाडायचं का? आणि दुसरा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा, धार्मिक आक्षेपाच्या नावाखाली स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रतीकापासून अंतर ठेवायचं का? आणि याच 2 प्रश्नांमुळे वंदे मातरमचा आजचा राजकीय संघर्ष उभा ठाकलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे